आणि मग निवडणुका आल्यानंतर खोट्या मोठ्या तक्रारी करायच्या, हा प्रचंड पैसा वाटायचा, हा पैसा भ्रष्टाचाराचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे, लक्षात ठेवा. या भागामध्ये सदानंद चव्हाण येऊन गेले असतील, गेले काय? सध्या पैसा वाटायचं काम त्यांचं जोरात चालू आहे. सदानंद माहितीये का तुम्हाला? माहिती आहे का नाही? चंदू भाऊ दोनदा आमदार केलो, बरोबर आहे ना? एकच भाषण. काय भाषण? मी बाळासाहेबांना भेटायला गेलो आणि बाळासाहेब म्हणले, अरे सदानंद आपला भगवा झेंडा खाली उतरला रे. दुसरं भाषण कधी काय असायचं काय? म्हणजे मी शिवसेना सोडली तेव्हा एकच भाषण. अरे मी त्यांचं 20 वर्षात नाव घेतलं नाही, पण आता मुद्दा म्हणून घेतोय. अरे सदानंद झेंडा उतरला भगवा. आता हा गडी नाही, साधा एखादा ग्रामपंचायत सदस्य, साधा शाखा प्रमुख पण ठेवता, बरोबर आहे ना? तो बाळासाहेबांपुढे म्हणणार, अरे सदानंद झेंडा उतरला. 10 वर्ष आमदार झाला, 10 वर्ष, शेवटची निवडणूक हरला. काय कारण सांगितलं चंदू भाऊ? काय कारण काय सांगितलं? की माझ्याकडे पैसा नाही. खरं आहे का खोटं आहे? माझ्याकडे पैसा नाही आणि पैसा नसल्यामुळं मी कमी पडलो, बरोबर आहे? मग आता ह्या सदानंद चव्हाणांच्याकडे शेकडो कोटी रुपये आले कुठून? आले कुठून? आज पैसे वाटायला सदानंद चव्हाण सगळीकडे पुढे राहतात. स्वतःच्या निवडणुकीमध्ये वाटायला यांच्याकडे 1 रुपया नव्हता. आता त्या सिद्धार्थ कदम असेल तर कोण असेल यांना पैसे भरभरून देतात. आले कुठले पैसे? भगवा उतरला. ह्यांनी चिपळूणचा भगवा उतरला आणि तिकडे गेले, ते ह्याच्याकरता गेले आणि ते पैसे आणून वाटतायत. आता ते पैसे वाटतायत, पण लोकांच्या हापाबाई त्यांच्या पाठीमागं. तिवऱ्याचं धरण फुटलं, तुम्हाला माहिती आहे. 25 माणसं मेली, 25. मी दिलं धरण. मी त्यावेळेला मला भेटले त्यांची, आता ती बिल्डिंग आहे त्याच्या खाली काळोखातून भेटले आणि म्हणाले उद्या आत्महत्या करतो. एखाद्याचं उद्घाटन करण्यासारखं सांगितलं मला, आत्महत्या करतो. नाही तर बाबा उद्या मी एखाद्या दुकानाचं उद्घाटन करतोय, नाही तर दुसरं लग्न करतोय वगैरे असं काय सांगितल्यासारखंच आहे. म्हणजे आत्महत्या करतो. बरोबर, का आत्महत्या करतोस? तर म्हणला मी आता ह्याच्यातून आलो कराडवरनं, त्या कुठल्या तरी बाबाच्या दर्गेतनं. त्यानं सांगितलं तुझा जगून काय आता उपयोग नाही, तू आता आत्महत्या केलेली बरी. आणि तिच्या बाबा जगायचा उपचार सांगायचा का आत्महत्या करायचा सांगायचा? अरे बरं झालं काय? त्या मी कर्जबारी जायला हाल. कर्जबाजारी का तू एकटाच आहेस? असे काही लोक अडचणीत असतात, अडचणीचा सामना करावा लागतो. त्या अडचणीच्या विरोधात छातीचा कोट करून उभं राहावं लागतं, संघर्ष करावा लागतो. त्या अडचणीला परतवून लावण्याचा धैर्य बाळगावं लागतं. उद्या ये म्हटलं घरी, उद्या ये घरी. आणि घरी बोलावून घेतलं. मी तेव्हा आमदार होतो आणि हे तिवऱ्याचं धरण दिलं. गाला फुगलाच तो एकदम, तो कायम फुगला. फक्त काय ते लोक पडली नाही बिचारी, लोक मात्र मी. कुठले पैसे? हे सगळे चोरीचे पैसे आहेत. या लोकांनी हे राज्य, हे देश लुटायचं ठरवलंय.